डॅनियल संदीप थोरवट. मी जिपप्रा शाळा येथे शिकते. माझ्या विषयाचे नाव आहे पाणी पाणी पाणी. मी तुम्हाला पाण्याबद्दल माहिती सांगणार आहे. शब्द जाऊ दे, अर्थ राहू दे, विषय हा गाण्याचा. शब्द जाऊ दे, अर्थ राहू दे, विषय हा गाण्याचा. आभाळातील बहुमोलाचा थेंब आज हा पाण्याचा. आभाळातील बहुमोलाचा थेंब आज हा पाण्याचा. मोती बनून सरसर येती वर्षामधल्या सरीतून. माळ ओवते निसटून जाते, बावरते जणू परिकोण. या मोत्यांचा संचय कर तू, प्रश्न तुझ्या रे जिण्याचा. आभाळातील बहुमोलाचा थेंब आज हा पाण्याचा. आभाळातील बहुमोलाचा थेंब आज हा पाण्याचा. आपल्या पृथ्वीवर 71% भाग सागर जलाने तर 29% भाग जमिनीने व्यापलेला आहे. पृथ्वीवर 9% पाणी क्षारयुक्त सागर जल तर केवळ 3% गोडे पाणी उपलब्ध आहे. 3% गोड्या पाण्यापैकी 2.1% हे पाणी बर्फहिमाच्या घनरूपात ध्रुवांवर व उंच उंच पर्वतशिखरांवर आढळते. केवळ 9% गोडे पाणी हे नद्या, सरोवरे, विहिरी, धरणे यांद्वारे मिळते, जे पिण्यासाठी सजीवांना उपयुक्त आहे. एवढे कमी प्रमाणात उपलब्ध असणारे गोडे पाणी हे कारखानदारी, रासायनिक खते, कचरा इत्यादींमुळे दूषित होऊन पिण्यास अयोग्य होते. मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे का, पाणी कोणत्या गोष्टीने बनले? पाणी हे हायड्रोजन व ऑक्सिजन या अणूंपासून बनलेला द्रव पदार्थ आहे. याला आपण पाणी असे म्हणतो. पाणी पृथ्वीच्या अस्तित्वापासून येते आहे. आज हे पाणी मानवाला पुढील स्रोतांपासून मिळते, जसे विहीर, नदी, कूपनलिका, बोरवेल, धरणे, सरोवरे यांद्वारे मिळते. पाण्यालाच आपण जीवन असे म्हणतो. मानवाच्या शरीरात 60% पाणी आहे, म्हणजे मानवाच्या शरीरात अर्ध्यापेक्षा जास्त पाणी आहे. मानवाप्रमाणे पशु, पक्षी, झाडे यांना म्हणजे सर्व सजीवांना पाण्याची अत्यंत गरज आहे. सजीव सृष्टीसाठी पाणी अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. पृथ्वी तलावावर पाण्याची उपलब्धता आहे, म्हणूनच येथे सजीवांचे अस्तित्व टिकून आहे. ज्या वर्षी पृथ्वीवरील पाण्याचे स्रोत संपते, त्या दिवशी सजीव सृष्टी देखील नष्ट होईल. म्हणूनच मानवाच्या प्रगतीत, अस्तित्वासाठी, सजीवांसाठी तसेच संपूर्ण प्राणिमात्रांसाठी पाणी अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. शेतीसाठी जंतुनाशके, कीटकनाशके, औषधे फवारणीमुळे पाऊस पडल्यावर दूषित होतात. पाणी नाही तर जीवन नाही. मग या पाण्याचे आपल्याला जपणूक, संरक्षण करायला हवे. मित्रांनो, मी माझ्या घरी पाण्याचा कसा वापर करते हे सांगते. पाऊस पडल्यावर मी खड्डा खोल करून त्याच्यात पाणी सोडते. माझी आई स्वयंपाकासाठी जेवढे पाणी लागते तेवढे घेते. तांदूळ, डाळ धुतलेले पाणी झाडांना टाकते. भांडी धुणे याच्यातले पाणी, धुतलेले पाणी झाडांना टाकते. आणि मी अंघोळीला जेवढे पाणी लागते तेवढेच घेते. पिण्यासाठी मला जेवढे पाणी लागते तेवढेच घेते. 1 ग्लास न घेता मला अर्धा ग्लास लागतो, म्हणून मी अर्धा ग्लास घेते. शाळेतून उरलेले पाणी मी पशु, पक्षी, झाडे यांना टाकते. मी माझ्या शाळेत माझ्या मैत्रिणी यांनाही सांगते आणि माझ्या मॅडमही मला सांगतात की पाण्याचा काटकसरीने वापर करायला पाहिजे. माझे पप्पा शेतात शेणखते वापरतात. दूषित होणारे खत वापरत नाही. धन्यवाद.